पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून ब्रह्मगिरीची हरियाली, गोदावरीची पवित्रता या पर्यावरणपूरक उपक्रमाला सुरुवात झाली असून त्र्यंबकेश्वर येथील पवित्र ब्रह्मगिरी पर्वत परिसरात गिरीश महाजन यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आलं। ब्रह्मगिरी हे केवळ धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्वाचं स्थान नसून गोदावरी नदीच्या उगमाशी जोडलेलं निसर्गसंपन्न क्षेत्र आहे। या परिसराचं पर्यावरण जपणं, वृक्ष संवर्धन वाढवणं आणि भावी पिढ्यांसाठी हिरवाईचा वारसा निर्माण करणं ही काळाची गरज आहे। एक झाड म्हणजे केवळ हिरवाई नव्हे, तर शुद्ध हवा, जलसंवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण आणि भविष्यातील पिढ्यांसाठी आशेची सावली आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात आमचा जो नारा आहे ग्रीन मान्सून, मिशन ग्रीन मान्सून, याला अतिशय गती मिळालेली आहे। काल आपण बघितलं असेल सिन्नर तालुक्यामध्ये खूप सुंदर असे वृक्षारोपण आपण MIDC भागामध्ये, शहरामध्ये, ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी केलेलं आहे। हजारोच्या संख्येमध्ये अतिशय मोठीशी झाडं त्या ठिकाणी लावलेली आहेत। मागच्या वेळेला लावलेली झाडं तर खूप मोठी होत चाललेली आहेत। याही ठिकाणी आज ब्रह्मगिरीवर माननीय राजेंद्र सिंगजी जलतज्ञ आहेत, जलपुरुष आहेत, ते या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी हाती घेतलेला आहे। अतिशय वरती डोंगरावर आम्ही या ठिकाणी सगळी झाडं लावतो। अतिशय मोठी झाडं या ठिकाणी आणलेली आहे आणि त्याचं संगोपनही करणार आहोत। या ठिकाणी गावकरी पण आहेत, फॉरेस्ट डिपार्टमेंट आहेत, या ठिकाणी आमची नाशिकची कंपनी मोठी MIDC मधली ती सुद्धा या ठिकाणी सहभागी आहे आणि अनेक नागरिकांचा सहभाग या ठिकाणी आहे। सगळे वृक्षप्रेमी या ठिकाणी आलेले आहेत आणि आम्ही आज वृक्षारोपण या ठिकाणी केलेलं आहे। काल अजून बाहेरून केरळहून 4000 झाडांचे ट्रक या ठिकाणी आलेले आहेत, मोठे ट्रक या ठिकाणी आले आहेत। 4000 मोठी 10 फुटाच्या वरची वृक्ष झाडं ही आम्ही या ठिकाणी आणलेली आहेत। 2-3 दिवसामध्ये त्याचे वृक्षारोपण या ठिकाणी होणार आहे। नाशिक शहर असेल, नाशिक जिल्हा असेल, हा सर्वात हिरवा आम्हाला करायचा आहे आणि त्यासाठी सर्व नागरिकांचा सहभाग, सहकार्य या ठिकाणी मला आहे। सगळ्या संस्था आहेत, सहकारी संस्था आहेत, सगळ्यांचं सहकार्य, विशेष करून तरुणांचं सहकार्य, युवा वर्ग जो आहे त्यांचं सहकार्य यात मिळणार आहे आणि म्हणून मला वाटतं की आमचा जिल्हा, नाशिक जिल्हा हा सगळ्यात हिरवा असेल पुढच्या 2-3 वर्षामध्ये, असं मी या ठिकाणी सांगितलं होणार नाही की चुकीचं होणार नाही। कुंभमेळा समोर आहे आणि या कुंभमेळ्यासाठी सुद्धा आम्हाला तयारी करायची आहे। गेल्या सोमवारी खूप गर्दी या ठिकाणी झाली, सगळी ट्रॅफिक जाम झालेली होती, गर्दी खूप झाली मंदिरावर, स्टॅम्पेड होईल की काय अशी भीती होती, पण सुदैवाने पोलिसांनी सगळं ते हाताळलेलं आहे। आज आम्ही चांगला निर्णय घेतला की या ठिकाणी आम्ही सगळ्या गाड्याच बंद केलेल्या आहेत। बाहेर 12-13 किलोमीटरवर सगळं पार्किंगची व्यवस्था केलेली आहे, तिथून बसची व्यवस्था केलेली आहे आणि बसचे सगळे श्रद्धाळू जे आहेत ते या ठिकाणी शहरामध्ये येतात, त्र्यंबकेश्वरला मंदिराला येतात, दर्शनासाठी येत आहेत। त्यामुळे अतिशय सुटसुटीतपणा आज आपल्याला बघायला मिळतो आणि यामुळेच आमची कुंभमेळ्याची, कारण पुढच्या वर्षी याच दिवसात, याच आठवड्यामध्ये अमृत स्नान सुद्धा होणार आहे। एकच वर्ष राहिलं बरोबर आजपासून आणि म्हणून त्याची सुद्धा पाहणी, त्याची तयारी, पूर्वतयारी ही मला वाटतं आज झालेली आहे, आम्ही करतो आहोत। पाऊस पडत काय होईल, किती पाऊस कुठे थांबतोय, किती साचतोय, कृषी व्यवस्था कुठे करायची, साधुग्राम कुठे करायचं, त्या सगळ्या गोष्टींवर मी त्या ठिकाणी शासन, प्रशासन मिळून, लोकप्रतिनिधी मिळून आम्ही या ठिकाणी चर्चा करतो आहोत। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी जयवंत हागोटे, त्र्यंबकेश्वर।